काय? डोकं दुखतंय का? डोकं उठलंय. कशा पायी? कशामुळे नाही, कोणामुळे ते विचार. पुन्हा पायी? आईमुळे. म्हणजे यार मला सारखं सारखं ना तेच आठवत राहतं ग. तू नको ना त्या समजायचा विचार करू. मी काय मुद्दाम विचार करतो का त्या सगळ्याचा? का ते सगळे विचार करत बसायला मला आवडतंय? मला पण नाही माहिती यार, सतत माझ्या डोक्यात तेच सगळं सुरू आहे. मग ना मला आईचा खूप राग यायला लागतो सुनीता. यार जेव्हापासून मला समजलंय, जेव्हापासून मला कळायला लागलं ना, तेव्हापासून मी हेच बघत आलोय. तिनं सतत ताईला त्रास दिलाय, सतत बाबांना टोमणे मारले. आणि त्यानंतर आम्ही काय केलं? प्रत्येक वेळेला तिला माफ केलं. सगळं नॉर्मल आहे तसं तिच्याशी वागत राहील. नाही यार, आता मला नाही जमणार ते सगळं वागायला. सोड ना ते समज. अरे झालं की नाही 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 जाणार आहे ते माझ्या डोक्यातनं आता कधीच. अरे पण त्याचा त्रास तुलाच होईल. तोच आहे. बरं आता आई, म्हणजे बघ तुला पटत असेल तर हे समज खरंच करण्याची गरज आहे. म्हणजे माफी मागायची वगैरे. मला तर नकोच आहे. तुला बी नकोच वाटतंय ना? माफी मागितल्यानंतर आईनं आपल्यासोबत राहायला नकोय मला. अरे असं कसं म्हणतोस तू? आई आहेत ते तुझ्या. एक्झॅक्टली, आई आहे ती माझी. तरी मला तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये सुनीता. नको नको, आपण नको बोलूया या सगळं. मला त्रास होतो. बाबांना वाटतं ना की आईनं आपल्या सोबत राहावं. ठीक आहे, बाबांच्या मनासारखं होतंय एवढं तरी मला समाधान नाही.